काश्मीरमध्ये आहे, श्रीनगरमध्ये आहे आणि तुम्ही बघत असाल माझ्या तोंडातून वाफा येतात. इतकं तापमान इथे कमी आहे, मायनसमध्ये सध्या तापमान आहे. रात्रभर बर्फ पडलाय आणि या संपूर्ण पिरियडला, या संपूर्ण दिवसांना काश्मीरमध्ये चिलईकरान म्हणतात. तर चिलईकरान म्हणजे नेमकं काय, तर या चिलईकरांमध्ये वातावरण जे आहे, इथले जे तापमान आहे ते प्रचंड खाली उतरतं. म्हणजे पुढे 10 पर्यंत 15 पर्यंत इकडचं तापमान जातं आणि त्याच वातावरणात बर्फ देखील पडतो. मागे जर तुम्ही पाहिलं तर आता सध्या या श्रीनगरच्या या रस्त्यांवर बर्फ पडतोय आणि त्याच रस्त्यांवर सध्या बसून एका बाजूला चहाचा आस्वाद इथे घेतोय. तर म्हणजे मुंबईकर असल्यामुळे चहाचा आस्वाद घेतोय. मात्र इथे कावा प्रसिद्ध आहे. इथे आल्या आल्या आम्हाला हॉटेलमधले सगळ्यांनी कावा दिला होता आणि कावा दिल्याच्यानंतर खरंच बॉडीमध्ये एक गरमी आली आणि त्याच्यामुळे इथे या वातावरणात राहण्यासाठी तग ठेवण्यासाठी आम्हाला थोडीशी ऊर्जा मिळाली. आता इथे अनेक लोक आहे, आपण बघताय सगळे चहाच पित आहेत. खरं म्हणजे चिलईकरान बद्दल आपण बघूया. सर, चिलईकरान क्या होता है, इस बारे में थोड़ा बताओ. ये होता है ना 40 दिन का कोर्स होता है, बिल्कुल कोल्ड ठंडा होता है, बिल्कुल इसमें सर्दी होती है, ज्यादा माइनस में होता है, बर्फ पड़ता है इसमें यहाँ पे उतना एक्टिव नहीं होता है, मतलब हॉर्टिकल्चर एग्रीकल्चर कुछ नहीं होता. हाँ, सब बंद. हाँ, विंटर वैकेशन भी होता है. अच्छा. तर आपण बघितलं चहा पिता पिता आम्ही संवाद साधत होतो आणि त्याच्यामध्ये सांगतात यामध्ये विंटर वेकेशन सुरू आहे सध्या काश्मीरमध्ये. शाळा बंद आहेत, सगळं बंद आहे कारण की चिलईकरान सुरू आहे आणि चिलईकरांच्या त्या 40 दिवसांमध्ये परत नवीन वर्ष देखील सुरू होतं. जनवरी. तर 10 दिन होता है पिछले साल का और 30 दिन होता है नए साल का. तर संपूर्ण जानेवारी या चिलईकरांमध्ये जातो. इथे पर्यटक येतात आणि हा मोसम इयर एंडिंगचा देखील आहे. डिसेंबर संपतो, जानेवारी सुरू होतं, नवीन वर्ष सुरू होतं आणि त्यामध्ये पण या चिलईकरांमध्येच आम्ही देखील आलेलो आहोत. गरम गरम चहा, बाजूला पडत असलेला बर्फ आणि या सगळ्या काश्मीरच्या लोकांच्या या सगळ्या आपुलकीच्या वातावरणात इथे आम्ही सध्या काश्मीरची ही संपूर्ण वातावरण अनुभवतो. अक्षय भाटकर, एबीपी माझा, श्रीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.